ज्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पहिली कर्जमाफी केली, तर हे चोरायचं जे सरकार आहे आता आणि छत्रपती शिवाजी महाराज याच्यातला फरक पहा। छत्रपती शिवाजी महाराजांना जसं माहित पडलं का महाराष्ट्रात दुष्काळ पडला, म्हणजे त्या भागात दुष्काळ पडला आहे आणि तुकाराम महाराजांनी बंदी कर्जाचं रजिस्टर इंद्रायणीच्या डोहात डुबवलं, तेव्हा वाटलं का तुकाराम महाराजाची परिस्थिती बिघडली असेल, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी काही जड जवाहरात घेऊन मावळ्यांना पाठवलं। तर ते मावळे जेव्हा भेटले तुकाराम महाराजांना, तर जगद्गुरु तुकाराम महाराजांना म्हणते तुमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट दिली। तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणते माझा मनगटात अजूनही रग बाकी आहे आणि मी कष्टानं कमावून खाऊ शकतो, हे स्वराज्यासाठी राखून ठेवा, हे परत घेऊन जा। आणि आपले म्हणजे तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराज कर्जमाफी देतात आणि हे सरकार एवढं पावसानं नुकसान होऊन शेतकरी कर्जाच्या डोहात डुबला असताना 1 रुपया द्यायला तयार नाही, हे मुक्या अन्याचं बंद कर्ज माफ करायला तयार आहे। म्हणजे किती बदमाश, म्हणजे यानं जवळपास 20 लाख करोड रुपयाचं कर्ज माफ केलं। अख्ख्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर 40,000 करोडचं कर्ज आहे, बस याच्यावर नाही आहे, आणि तेही कर्जमाफी हे देऊन नाही राहिले।